तर रुपाली चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचा खरात फोटो सुषमा अंधारे यांनी दाखवलेला आहे। केसरकर, चाकणकर एमआयडीसी कार्यालयामधील बैठकीमध्ये काय करत होते असा सवाल अंधारेंनी केलाय। तर एमआयडीसी अधिकाऱ्यांसह तिघांचं नेमकं काय चाललं होतं, काय प्लॅनिंग चाललं होतं असा सवाल अंधारे यांनी केलाय। सुषमा अंधारेंनी नाशकात पत्रकार परिषद घेत भोंदूबाबा अशोक खरातचे 10 हादरवणारे फोटो दाखवले। यात दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचे खरात सोबतचे जास्त फोटो आहेत। भाजप नेते अतुल सावे, शिंदेंच्या सेनेचे हेमंत गोडसे यांचाही खरात सोबतचा फोटो अंधारेंनी दाखवलाय। तर चाकणकर आणि केसरकरांचे खरात सोबतचे नाशिकच्या एमआयडीसी कार्यालयातले हे फोटो आहेत। केसरकर शिक्षण मंत्री तर चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या। मग ते एमआयडीसी कार्यालयातील बैठकीत काय करत होते असाही सवाल अंधारेंनी केलाय। आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत। चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? एमआयडीसी मध्ये चाकणकर काय करतात आणि एमआयडीसी मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते हे इकडे? कसलं प्लॅनिंग चाललंय हे? काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसतायत? एक माणूस समजावून सांगत आहे। कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर एमआयडीसी मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे। काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे। आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे। या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती। याच्यानंतर मी सीएम साहेबांना भेटेल, मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसला जाईल, मैं त्यांच्या समोर मांडेल। जब हमें पता अभी चला कि इस तरह के एक्टिविटीज में वो इन्वॉल्व है, अगर पहले पता होता तो हम उनके पास कभी जाते भी नहीं। ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार आहे। लवकरात लवकर त्या पीडित महिलांना न्याय मिळेल। करताना जे काय त्यांनी केलंय त्याची शिक्षा ही 100% मिळेल याची मला